भागातल्या वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्यासाठी आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले। अजित पवारांनी आज भल्या पहाटे 6 वाजता चाकण चौकात येऊन पाहणी केली। पहाटे 6 वाजता अजित पवार चाकण चौकामध्ये दाखल झाले। पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्गावरच्या या चौकामध्ये वाहतूक कोंडी नित्याची असते। याच चौकातून चाकण एमआयडीसी मध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं। या एमआयडीसी मध्ये 1500 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यामध्ये 3.5 लाख कर्मचारी काम करतात। त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये जा करतात। यातील चाकण शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरहून येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते। त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे। या चौकातून आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यांनी। चाकणचा हा मुख्य चौक आहे आणि याच मुख्य चौकामध्ये रोज अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असते। हा चाकणचा चौक कुठं आहे तर हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि माझ्या उजव्या बाजूला हा चाकण शिक्रापूर म्हणजे मुंबईकडून अहमदनगर संभाजीनगरकडे जाणारा हा मार्ग आहे आणि याच चौकामध्ये सर्वात अधिक वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होत असते। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे या चौकात येऊन या सगळ्या अधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करतायत। इथली वाहतूक कोंडी कशी फोडता येईल आणि त्याच्यावरती नेमके काय काय पर्याय असतील। केवळ एलिव्हेटेड पूल जो आहे तो या ठिकाणी करून भागणार आहे का की एखादा अंडरपास सुद्धा करण्याची गरज आहे, या अनुषंगाने सगळी ते या ठिकाणी चौकशी करतायत। या दौऱ्यानंतर ती अंमलबजावणी होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल। कॅमेरामन विजय रावसह नाझीम मुल्ला, एबीपी माझा, चाकण, पुणे। तर या पाहणी दरम्यान अजित पवारांनी वाहतूक कोंडी संदर्भात काय म्हटलंय तेही आपण पाहूया। कलेक्टर तुम्ही बघितलं, आता मी गाडीत असताना बघत जरा गाडी थांबली 6 वाजले, 6 वाजता लगेच लाईन कुठल्या कुठं लागते, म्हणजे पीक आवर मध्ये तर सहरच होत असेल।